नमस्कार, मी निवेदिका साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्या विशेष भेटीत आले आहेत एक असे व्यक्तिमत्व जे दमदार नेतृत्व, सर्वसामान्यांच्या समस्या आपल्या समस्या मानणारे लोकप्रिय नगरसेवक माननीय ॲडव्होकेट गिरीश दादा गोखले सर आपल्या सोबत आहेत। दादा, जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आपण दादाशी आज संवाद साधणार आहोत त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या राजकीय क्षेत्राबद्दल। तर सर्वप्रथम दादा, माझा प्रश्न असा आहे की आपला एक ॲडव्होकेट ते नगरसेवक हा प्रवास कसा झाला? मी साधारणतः कॉलेजच्या जीवनापासूनच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारा कार्यकर्ता होतो। गणपतीचे मंडळ असो, देवीचं मंडळ असो, दहीहंडीचे कार्यक्रम असो, यामध्ये भाग घेण्यास मी नेहमी उत्सुक असणारा व्यक्ती होतो। त्यामुळे त्यामधूनच हळूहळू सगळ्यांना सोबत घेऊन प्रत्येक सामाजिक कार्यक्रम, धार्मिक उपक्रम हे आपल्या समाजामध्ये राबवले गेले पाहिजे अशी माझ्या मनामध्ये एक भावना होती। आणि ते करत असताना मग कॉलेजमध्ये आल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आल्यावर विद्यार्थींचे काही प्रश्न, त्यांच्या ज्या काही समस्या असतात त्या कुठे आपण मांडल्या पाहिजे, या सगळ्या विषयांना घेऊन हळूहळू पुढे करत मग भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी राजकारणात आलो। आणि हा सगळा प्रवास माझ्या शैक्षणिक क्षेत्रापासून सुरू होऊन आता नगरसेवक या पदापर्यंत असा हळूहळू पोचला आहे। दुसरा प्रश्न असा आहे की आपण नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागात कुठली मोठी कामे केली? मी भारतीय जनता पार्टीने मला स्वीकृत सदस्य म्हणून जबाबदारी दिली 2017 ला। आणि स्वीकृत सदस्य हे जी जबाबदारी पक्षाने मला दिली, ती जबाबदारी काही एका प्रभागापुरती मर्यादित नव्हती। ती संपूर्ण शहरामध्ये ज्या काही समस्या आहेत, जिथे कुठे चांगल्या विचारांचं काम आवश्यक आहे, तिथे स्वीकृत सदस्यांमार्फत काम झालं पाहिजे, त्यांचं लक्ष तिथे असलं पाहिजे, अशा उद्देशाने भारतीय जनता पार्टीने ती जबाबदारी मला दिली होती। आणि त्याच जबाबदारीचं भान ठेवून मी माझ्या कार्यकाळामध्ये आपल्या शासनाकडून जवळपास 20 कोटी रुपयाचा निधी अकोला शहराकरता आणण्यामध्ये यशस्वी राहिलो आहे। त्यामध्ये मला अनेक लोकांनी मदतही केलेली आहे, नेतृत्वाने देखील मदत केली आहे। त्यामुळे एका कुठल्या प्रभागापुरती आपलं काम मर्यादित न ठेवता जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे आपण पोहोचू शकलो पाहिजे, या उद्देशाने मी प्रेरित असलेला कार्यकर्ता आहे। आणि त्याच उद्देशाने, तेच उद्दिष्ट ठेवून मी काम पुढे करतोय। आणि सर, आपल्या प्रभागासाठी येत्या काळात काय नवीन योजना आपण राबवणार? मी जसं तुम्हाला सांगितलं की मी हाडामासाचा कार्यकर्ता आहे, तर प्रभागामध्ये कुठली एखादी विशिष्ट योजना लोकांना उपयोगी ठरेल असं मी व्यक्तिगत मानत नाही। कारण की प्रत्येक व्यक्तीची आवश्यकता आणि त्याची गरज वेगळी असते। त्यामुळे जिथे कोणाला जी मदत लागेल, आता एखाद्याला जर नगरसेवक म्हणून त्याच्या भागातला एखादा रस्ता आवश्यक असतो, तर दुसऱ्याला तिथे इलेक्ट्रिफिकेशनचा प्रॉब्लेम असतो। म्हणजे जसा भाग बदलला, माणूस बदलला, त्याची समस्या, त्याची आवश्यकता बदलत राहते। त्यामुळे एक कुठला उपक्रम करण्यापेक्षा जे उपक्रम, जी आवश्यकता लोकांची आहे, ज्या काही सरकारी योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, लोकांना सरकारी दप्तरांमध्ये जाणं कमीत कमी त्यांचं व्हावं, ते टाळण्यात यावं, त्यांच्या सगळ्या सुविधा आपण एक सामान्य छोटा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यापर्यंत स्वतः पोहोचवू शकलो पाहिजे। हाच माझा प्रमुख कार्यक्रम येत्या काळात राहणार आहे। उदाहरणार्थ, कोणाला जर रेशन कार्ड संबंधित जर काम आहे, तर ते महसूल विभागाचं काम आहे। कोणाला जर महावितरणमध्ये काही अडचण आहे, त्याचं इलेक्ट्रिकचं मीटर त्याला फॉल्टी दिसत आहे किंवा त्याच्यात काही त्याची तक्रार आहे, तर तो विद्युत विभागाचं काम आहे। त्याचप्रमाणे एखाद्याला जर इतर संबंधित त्याच्या व्यक्तिगत आयुष्याच्या संदर्भातली काही अडचण असली, दवाखान्यात काही योजनेचा लाभ घ्यायचा असला, तर तो आरोग्य विभागाशी संबंधित काम आहे। अशा प्रत्येक आयुष्याच्या पैलूमध्ये जिथे जिथे आम्ही काम करू शकतो, तिथे तिथे ती योजना, ती सरकारी मदत ही आपल्या माध्यमातून, आपल्या व्यवस्थेच्या माध्यमातून पोचली पाहिजे। हाच प्रमुख इम्पॉर्टंट प्लॅन आम्ही डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळात काम करतो। खूप छान संकल्पना आहे सर तुमची। पुढचा प्रश्न, तुमचं जीवनातील मोठं यश आणि मोठा अपयश कोणतं आहे?
अजून ही जीवनातली सुरुवात आहे, त्यामुळे आत्ता मिळालेले जे काही यश आहे त्याच्यापासून समाधानी मानून घ्यायचं नाहीये. आणि या आत्तापर्यंतच्या प्रवासात जिथे जिथे कुठे ठोक लागली आहे, जिथे जिथे कुठे थांबावं लागलेलं आहे, तर त्याच्यामुळे निराशही व्हायचं नाही. तर यशाचं जे पॅरामीटर आहे ते माझ्या मते कामाच्या समाधानावरती निर्भर करतं. रात्री नीट झोप लागली पाहिजे, हे समाधान असलं पाहिजे, की आज दिवसभरात मी जे काही काम केलंय ते मला समाधान आहे या कामाचं. त्यामुळे असं कुठलं एक पॅरामीटर ठेवून या सगळ्या सामाजिक जीवनात चालत नाही. अरिथमेटिक गणितावरती हे सामाजिक जीवन नसतं, एवढं मला नक्की कळलंय. पण समाधान आपल्याला मिळालं पाहिजे, की मी आज 4 लोकांचं काम करू शकलो, त्यांना माझ्यामुळे मदत झाली. एवढं समाधान झोपताना असलं, की ते आपलं यश. खूप छान वाटलं सर हा उत्तर ऐकून तुमचं. सर तुम्ही भविष्यात आमदार किंवा खासदार म्हणून निवडणूक लढणार आहात का? हा प्रश्न अगदी मजेशीर आहे. लहानपणी एखाद्या वर्गामध्ये जेव्हा आपण मॉनिटर किंवा कॅप्टन असतो, तर त्याला टीचरनी सांगितलं असतं, की मी बाहेरून येईपर्यंत हा वर्ग तुला पाहायचा आहे. म्हणजे तो काही त्या वर्गाचा मालक नाही किंवा ते पोरं किंवा विद्यार्थी तो म्हणेल तसं करत नसतात. शिक्षकांनी सांगितलं असतं, की तू यांच्याकडे लक्ष दे. ते विद्यार्थ्यांसमोर सांगितलेलं असतं. म्हणूनच विद्यार्थी आपल्या त्या मॉनिटरचं ऐकत असतात. त्यामुळे कुठली निवडणूक लढायची, कुठली नाही लढायची, ही लोक ठरवतील, लोक सांगतील, ती परिस्थिती सांगेल. असं काही डोळ्यासमोर स्पेसिफिक उद्दिष्ट ठेवून म्हणजे मी तरी या क्षेत्रात आलो नाही आहे. भागातला गणपती बसवताना मी कधी विचार नव्हता केला, की बा या गणपतीच्या मंडळाच्या माध्यमातून माझा मग एक ग्रुप जमा होईल आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून मला निवडणुकीत मदत होईल. असं काही कॅल्क्युलेटिव्ह विजन मला नव्हतं. येणारा काळ जशी जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला आपण समोर गेलं पाहिजे. चांगल्यात चांगलं काम सामाजिक जीवनात आपल्याकडून झालं पाहिजे, असा डोळ्यासमोर उद्देश आहे. कुठली स्पेसिफिक निवडणूक हा काही एजेंडा आत्ता तरी माझ्या डोळ्यासमोर नाही. सर तुमच्या प्रभागात इतर पक्षांचे अनेक नेते सक्रिय आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल तुमचं मत काय? माझ्या कार्यक्षेत्रामध्ये भरपूर पक्षाचे लोक तुम्ही जसं म्हटलं सक्रिय आहात. सगळ्यांचंच काही ना काही योगदान आहे. म्हणजे राजकीय विचारधारा माझी आणि त्यांची वेगळी असू शकते, पण माझे व्यक्तिगत मतभेद त्यांच्याशी काही नाही आहेत. माझ्या घरचा कुठला कार्यक्रम असला तर मी त्यांना अगत्याने बोलवतो. त्यांच्या घरचा कार्यक्रम कुठला असला ते सुद्धा मला मान सन्मानाने बोलवतात. त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. जसं उदाहरणार्थ आता जरी मी भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करतो शहरामध्ये, परंतु माझ्या भागामध्ये मी लहानपणी भारतीय जनता पार्टीचे संजय गोरे आमचे त्या काळातले नगरसेवक होते. आमच्या यंग पोरांचे आदर्श होते. ते आमच्या सगळ्या लहान पोरांना घेऊन चालायचे. त्याच्या आधी तिथे वनिताताई राऊत या काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे असा सगळा बदल सुद्धा आम्ही आमच्या लहानपणीच्या आयुष्यात पाहिलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाचं आपापलं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांच्या त्या कालखंडात दिलेलं. त्यामुळे प्रत्येकाचंच कॉन्ट्रीब्युशन हे उल्लेखनीय आहे. असं स्पेसिफिक कोणाचं जास्त आणि कोणाचं कमी असं बिलकुल नाही. सगळ्यांचं आपापलं तुल्यबळ आहे. आम्ही आत्ताची पिढी आमच्या मार्फत जे जास्तीत जास्त करता येऊ शकतं तेवढं केलं पाहिजे असं माझं मत आहे. पुढील प्रश्न सर, सध्याचं राजकारण लोकांमध्ये विश्वास निर्माण करतंय असं वाटते का आपल्याला? आत्ताचं जे चित्र आहे तर अगदी स्पष्ट बोलायचं तर आम्हाला सुद्धा कार्यकर्ता म्हणून लोक प्रश्न विचारतात, की आता तुमच्या पक्षाच्या सोबत हे सगळे इतके पक्ष आलेले आहेत, मग पहिले तर तुम्हीच त्यांना नावं ठेवत होते वगैरे वगैरे. पण राजकारण आपण पहिलेपासून पाहत आलेलो आहे, की हे राजकारण त्या परिस्थिती अनुसार चालत असतं. म्हणजे आमचे आदरणीय गडकरी साहेब आहेत, ते नेहमी म्हणतात पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ 3 C's. कंपल्शन, कॉम्प्लिकेशन्स अशा त्याचे 2 C आहेत ते. आणि त्याच्यानंतर जी काही तिथली आवश्यकता असते त्या आवश्यकतेनुसार आपल्याला राष्ट्रहिताकरता जे निर्णय घ्यायचे आहेत त्यावेळेस जो आपल्याला तिथे मदत करू शकतो त्यांना सोबत घेऊन राजकारण करायचं, असा साधारणतः एक एजेंडा असला पाहिजे किंवा असतोय. त्यामुळे निश्चितच आत्ताच्या नेतृत्वावरती सगळ्यांना विश्वास आहे. त्या विश्वासावरच एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक मतदानाकरता बाहेर निघतात आहे. यंग लोकांचं मतदानाप्रती जे उत्साह आपण आता पाहिलाय मागच्या 10 वर्षात हा उल्लेखनीय आहे.
कॉलेजमधून बाहेर येणारा तरुण, जो पहिले कधी काळी असं म्हटलं जायचं की फक्त हुल्लडबाजीत वाया जातो किंवा फक्त रॅलीजमध्ये दिसतो आणि मतदानाला प्रत्यक्षात तो येत नाही, पण ती स्थिती आज नाही आहे. कॉलेजमध्ये असणारा तरुण हा जागृत आहे की माझं मतदान झालं आहे का, माझं मतदार यादीत नाव आहे का, ते नाव चुकलेलं आहे का, मला मतदान करता येणार आहे का नाही, अशा जागरूक नागरिकाला जो विश्वास निर्माण झालाय, त्यामुळे नक्कीच आत्ताच्या वातावरणात आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या संविधानावरती आणि या वातावरणावरती ठाम विश्वास आहे. आजच्या राजकारणात मतभेद जपून सुसंवाद राखणं किती शक्य आहे? आजच्याच राजकारणात काय, मागच्याही पिढीत ते शक्य होतं, त्या लोकांनी केलं. आजच्याही पिढीत ते शक्य आहे, आजचे लोक करतात आहे. आमच्या पिढीची पण ती जबाबदारी आहे की ते पुढे सुद्धा आम्ही चालवलं पाहिजे. राजकीय मतभेद असू शकतात, म्हणजे एखाद्या पक्षात, उदाहरणार्थ मी भारतीय जनता पार्टीत काम करतो, इथे सुद्धा माझे काही ठराविक लोकांसोबत मतभेद असू शकतात, काम करण्याच्या पद्धतीवरून, काम करून घेण्याच्या पद्धतीवरून, परंतु ते काही माझे व्यक्तिगत शत्रू नाही आहेत किंवा मी त्यांचा काही व्यक्तिगत शत्रू नाही. कामाच्या पद्धतीमध्ये बदल आला की तो आपल्या स्वभावातून एकमेकाचा दिसून येतोच. त्यामुळे तो काही शत्रू नाही, पण आपापलं काम आपापल्या चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. आपल्या विरोधातला भूमिका मांडणारा जरी माणूस असेल, तरी ती भूमिका आपण एकदा विचारात घेतली पाहिजे, त्याचं मत जाणून घेतलं पाहिजे. आज जर आपल्या हातात कंट्रोलिंग आहे, तर ते कंट्रोलिंग असताना समोरचा काय म्हणतोय ते ऐकून तुम्हाला काय करायचंय तुम्ही केलं पाहिजे, पण समोरचा निदान काय म्हणतोय असं ऐकलं तरी पाहिजे. हा आपला भारताचा इतिहास राहिलेला आहे. आपण अनेक, आता उदाहरणार्थ हा आजचा आपला कार्यक्रम आणि हा योग असा आहे की मी आत्ता काही वेळेपासून आपले माजी पंतप्रधान जे आहेत त्यांच्यावरती एक पुस्तक निघालेलं आहे. सगळ्याच माजी पंतप्रधानांचा त्याच्यात उल्लेख आहे. तर आत्ताचा जो चॅप्टर आहे तो मी चंद्रशेखर, जे आपले माजी पंतप्रधान होते, त्यांच्याबद्दल वाचत होतो. तर आपण पाहिला आहे त्यांना, त्याच्यात एक प्रसंग त्यांनी आता सांगितला आहे की एकदा संसदेमध्ये शरद यादवजी आणि रामविलास पासवानजी अटलजींबद्दल काहीतरी बोलले आणि ते त्यांच्या पक्षाचे असल्यावरही चंद्रशेखरजींनी त्यांना संसदेतच रोखलं, टोकलं आणि सांगितलं की तुम्ही हे जे बोलताय हे योग्य नाही आहे आणि एवढ्या मोठ्या अटलजींना आज तुम्ही इथे काम करताना पाहता, हे तुमचं आणि तुमच्या पिढीचं, येणाऱ्या पिढीचं पण हे एक नशीब राहणार आहे. तर त्यामुळे अशा सगळ्या लोकांना आपण पाहत आलेलो आहे. तर महाराष्ट्रात नक्कीच असंच वातावरण राहील, एकमेकाचा सन्मान राखला जाईल, कोणी व्यक्तिगत शत्रू कधी होणार नाही. मतभेद राहतील, काम करायची पद्धत वेगळी वेगळी राहील, त्याची स्पीड वेगळी वेगळी राहील, त्याच्या टेक्निक्स वेगळ्या वेगळ्या राहतील, परंतु काही कोणी शत्रू होणार नाही, एवढी मला नक्की खात्री आहे. पुढील प्रश्न सर, आजपर्यंतचा आपल्या प्रवासात एक आठवणीचा क्षण कोणता आहे? अनेक आठवणीचे क्षण आहेत, कारण की हा प्रवास एक छोटे छोटे टप्पे गाठत आपण इथपर्यंत आलो आहे. मग आमचं कॉलेजचं, लॉ कॉलेजचं पहिलं इलेक्शन असेल, ज्यामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात आमचा विद्यार्थी परिषदेचा उमेदवार, माझा बॅचमेट आहे त्या काळातला ॲडव्होकेट उज्ज्वल देशपांडे, आता तो हायकोर्टात वकील आहे, तो निवडून आला. तो पहिला टप्पा आमच्या विद्यार्थी जीवनातला याचा. आणि अशा अनेक टप्प्यात 2012ला मी निवडणूक लढलो आणि फार कमी मार्कांनी, 100-125 मतांच्या फरकाने मी 2012ची निवडणूक हारलो. तो मग क्षण आहे. त्यानंतर 2017ला मी परत कोऑप्शनमध्ये निवडून आलो, तो एक क्षण आहे. त्यामुळे हा टप्प्याटप्प्याचा प्रवास आहे, त्यामुळे ह्या गोष्टी येतात जातात, फार काही त्या आठवणी ठेवायच्या नाहीत, मनाला लावून घ्यायच्या नाहीत. तो प्रवास जसा आहे, आपल्या छोट्याशा नदीसारखा समुद्रात आपल्याला मिळायचा आहे, हे उद्दिष्ट मनात ठेवून जिथे जसा रस्ता मिळेल, जो रस्ता मिळेल, जितका मार्ग मिळेल, आपला प्रवाह आणि आपला प्रवास सुरू ठेवायचा, असं माझं मत आहे. शेवटचा प्रश्न सर, आपण आपल्या माध्यमातून जनतेला काय संदेश द्याल? जनतेला खरं आमच्यासारख्यानी कोणी संदेश द्यावा इतके काही आम्ही अजून मोठे झालेलो नाही आहे. आम्ही आता सामान्य कार्यकर्ते आहोत, एखाद दुसरी निवडणूक हारलो, जिंकलो, त्यामुळे इतके मोठे नाही. पण माझं जनतेला एक आव्हान नक्की राहील की हा जो येणारा काळ आहे, जसं उदाहरणार्थ महापालिकेची, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, यामध्ये मतदान जनतेनी 100% घरातून निघून केलं पाहिजे. लोकसभेला जो उत्साह त्यांनी दाखवला त्याप्रमाणे त्यांनी ते केलं पाहिजे आणि चांगला उमेदवार
चांगला लोकप्रतिनिधी, ज्याला विजन आहे, ज्याला संधी दिल्या गेली पाहिजे असं मत जनतेचं पटलं असेल तर अपार्ट फ्रॉम कास्ट, रिलिजन, सेक्स इत्यादी सर्व डिफरन्सेस बाजूला ठेवून चांगल्या माणसाला प्रोत्साहन देण्याकरता त्यांनी मतदान केलं पाहिजे. प्रत्येक मतदात्याचं काम आहे की त्यांनी त्याच्या त्याच्या बौद्धिक क्षमतेने मतदान नक्की करावं. हा माझा आव्हान आहे लोकांना की चांगलं टक्केवारी मतदानाची चांगली असली पाहिजे आणि कुठल्या माणसाला आपण मतदान करतोय हे पाहून मतदान करावं, कारण की आपण केलेल्या मतदानावरती आपल्या शहराचं येणारं भविष्य आपण ठरवणार आहे. मनपूर्वक धन्यवाद सर. धन्यवाद. आपल्या सविस्तर आणि मनमोकळ्या संवादांनी जनअभियान न्यूज चॅनल तर्फे आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद. सर आणि आपल्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. पुन्हा भेटूया. पाहत रहा जनअभियान न्यूज. धन्यवाद.